आणि यानंतर थेट विधिमंडळात जाऊयात। आमदारांचा शपथविधी सुरू आहे। भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे। उर्वरित सदस्य पुढे सुरू। श्री जयंत पाटील, नंतर श्री विनय कोरे, मी जयंत कुसुम राजाराम पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री विनय कोरे, श्री सुनील शेळके, मी विनय शोभाताई विलासराव कोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व अखंडता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री सुनील शेळके, श्री उत्तमराव जानकर, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेला साक्ष ठेवून मी सुनील शंकरराव शेळके विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील। धन्यवाद। श्री उत्तमराव जानकर, मी उत्तमराव सुभद्रा शिवदास जानकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय मल्हार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।